ऐशी चेतसा ऐशी अनन्य योगे विकिले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी गंगा स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेश्व वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपं अवतार धरिला जगिता पितिरी गुरु सेवा साधन गोधात टेकरी मुमुक्षु जना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्री राम गिरिजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधील 12व्या अध्यायाचा 7 क्रमांकाचा श्लोक आहे आणि भगवान परमात्मा या श्लोकात सांगतात जो कोणी असो कोणत्या धर्माचा पंथाचा जातीचा कोणी असो जो मला जर शरण आला मला माझी अनन्यता पत्करली माझं भजन केलं एक वेळ जरी माझं भजन केलं मला नुसता शरण आला आणि तर त्या जीवात्म्याचा ह्या दुस्तर असणाऱ्या भवसागरातून त्याचा मी उद्धार करतो त्याला परम शांती रूप असणारा मोक्ष आणि प्राप्त होतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो असा या श्लोकाचा सरळ सरळ भावार्थ आहे। प्रवचनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांचा दशक्रिया विधी आपल्यातून जाऊन ज्यांना 10 दिवस पूर्ण झाले कैलासवासी नामदेव भिकाजी शेळके त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो त्यांची सद्गती हो हीच भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना। त्यांचा शोकाकुल परिवार सुनील नामदेव शेळके चिरंजीव आहेत बाबासाहेब नामदेव शेळके चिरंजीव आहेत शरद नानासाहेब शेळके पुतणे आहेत अरुण नानासाहेब शेळके पुतणे आहेत नवनाथ नानासाहेब शेळके पुतणे आहेत आप्पासाहेब भाऊसाहेब शेळके पुतणे आहेत अनिल सीताराम शेळके पुतणे आहेत भारत काशीनाथ शेळके पुतणे आहेत गंगा भागीरथी सुमन नामदेव शेळके पत्नी आहेत गंगा भागीरथी बबई बाबूराव डावखर बहीण आहेत गंगा भागीरथी सुमन भीमराज सालपुरे बहीण आहेत गंगा भागीरथी आशाबाई लक्ष्मण अवताडे बहीण आहेत गंगा भागीरथी रंगूबाई कारभारे भाकरे बहीण आहे गंगा भागीरथी कमलबाई खडेराव भाकरे बहीण आहे प्रमिला दत्तात्रय शिनगर कन्या आहेत पद्मा शिवाजी ढोकचवडे कन्या आहेत कल्पना अशोक आहेर कन्या आहेत मीना रामनाथ थोरात कन्या आहेत मंगल भाऊसाहेब चोळके कन्या आहेत समस्त शेळके परिवार आणि या परिवारावर प्रेम करणारे सगळे सोयरे आपतेष्ट गणगोत आणि सर्वांना धन्यवाद। उपस्थित या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आपले कोते डॉक्टर असतील आणखीनही आपले राजेंद्र महाराज असल बाकी सर्वांना धन्यवाद आणि उपस्थित पुरुष मंडळी महिला मंडळी ज्यांचं साऊंड सिस्टीम त्यांनाही धन्यवाद ज्यांचं JTV मराठी संस्कार चॅनल जोरवेकर त्यांनाही धन्यवाद। बघा मृत्यू हा प्रत्येकाला आहे मृत्यूचा स्वीकार करावाच लागेल राजा असो रंक असो आपली इच्छा असो नसो जाणं हे निश्चित आहे
परंतु जाणं तर निश्चित आहे, मरतात तर सर्व, मरायला काही अर्थ नाही, मरतात, पशुपक्षी मरतात, सर्व मरतात, परंतु महाराज सांगतात तुका म्हणे एक मरण्याची शरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरण्यालाही काहीतरी, जर आपण जाणं निश्चित आहे परंतु परमार्थ करून गेलं, भजन भक्ती करून गेलं, काहीतरी सत्कार्य करून गेलं तर जीवनाची सार्थकता आहे. जीवनाची सार्थकता काहीतरी धन्य म्हणून जावं की आपण या जीवनामध्ये काहीतरी असं काहीतरी कार्य करून जावं की ज्या कार्याने आणि ज्या कार्याचं आपण कधी स्मरण केलं तर आपल्याला त्या कार्यामुळे समाधान भेटेल. असं काहीतरी कार्य जीवनामध्ये, परमार्थिक कार्य. इतर तर सांसारिक कार्य आपण अनंत रात्रंदिवस करीत असतो, सांसारिक कार्याला अंत नाही महाराज, त्या कार्याला अंत नाही आणि आपलाही अंत लागून देत नाही, असं सांसारिक कार्य आहे. परंतु असं काहीतरी कार्य करून जावा की ज्या कार्याचं आपण स्मरण केलं तर आपल्याला समाधान वाटेल. निश्चित आपण खरंच या जीवनामधून काहीतरी सार्थकता करून गेलो, असं काहीतरी आपण करून गेलं पाहिजे. नाहीतर मनुष्य सर्व काही जीवनामध्ये सर्व काही कमवतो, अनेक जमीन घेतो, बंगले, मोठमोठे बंगले बांधतो, गाड्या घेतो, परंतु आपल्या बरोबर येणारी सामग्रीची कधी मनुष्य तयारी करतो का हो? कधी बरोबर येणारी सामग्री आहे, बरोबर येणारे काय आहे, बरोबर येणारं शरीर नाही, बरोबर येणारी धनसंपत्ती नाही, बरोबर येणारं ऐश्वर्य नाही, सगळे सोयरे नाही, पत्नी नाही, पुत्र नाही, कोणीही नाही. म्हणून जी सामग्री आपल्याला आपल्या सोबत येणारे आहे अशी सामग्री आपण कमवली का, असे आपण प्रयत्न केले का? आपल्या सोबत येणारं काय आहे? आपल्या सोबत येणारा आणि परमार्थ आहे, आपल्या सोबत येणारं भजन आहे, आपल्या सोबत येणारं मन आहे. बघा, आपल्या सोबत येणारं, कारण या देहामध्ये असणारे सूक्ष्म इंद्रिय आहे ते सर्व आपल्या सोबत येणारे आहे आणि मन आपल्या सोबत येणारे आहे. तर त्या मनाला आपण, जी सोबत येणार आहे त्याला आपण व्यवस्थित बनवलं का हो? त्याच्याकडून व्यवस्थित, कारण न जाणे, बघा संत महात्म्यांचं वाक्य आहे, मन को यदि भगवान में नहीं लगाया तो अंत में रोना पडेगा. जर मनाला भगवंतामध्ये नाही लावलं तर अंतकाळच्या वेळेला दुःख करावाच लागेल महाराज, शोक करावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. त्यावेळेस हे मन आणि त्यावेळेस सर्व आठवण आपल्याला, काय आपण कार्य केलं, काय आपण जीवन जगलो, कशा प्रकारचं आपलं जीवन होतं, सर्व आपल्याला आठवण. आणि त्यावेळेस दुःख होण्यापेक्षा आणि आपण आहे तोपर्यंत, जीवन आहे तोपर्यंतच जे आपल्या बरोबर येणारं मन आहे त्या मनाला आपण सुनिश्चित करावं महाराज. कारण हे मनच, बघा शास्त्र सांगतं, मन एव मनुष्यानम कारणम बंध मोक्षयोः. कारण हे मन बंधाला कारण मन आहे, कारण हेच मन ऊर्ध्वगतीला स्वर्गादी लोकाला नेण्याला कारण मन आहे, अधोगतीला नेण्याला कारण मन आहे, आणि सुखाला कारण मन आहे, दुःखाला कारण मन आहे, प्रत्येक आणि गोष्टीला कारण असणार हे मन आहे. आणि या मनालाच आपल्याला आणि त्या परमात्म्यामध्ये लावायचं आहे. भगवान परमात्मा सांगतात, तू मन हे मीचे करी, माझी आवाजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हे अर्जुना, तू काय कर, तू फक्त हे, तू मन मीची करे, म्हणजे हे मन मला. बघा, मन शब्दाचा जर उलटा अर्थ केला तर काय होतो, नमः, म्हणजे हे मन माझं नाही. आता एक जण म्हणले महाराज माझं मनच लागत नाही. आता माझं मन, त्या महात्म्याने सांगितलं, अरे बाबा तू त्याला माझं म्हणतो त्याच्यामुळे ते मन लागत नाही. तू जर आपण बघा आरतीमध्ये आपण म्हणतो, तन मन धन सब कुछ है तेरा, प्रभु सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मोरा. ओम जय जगदीश हरे. बघा, तनही त्या भगवान परमात्म्याचा आहे, मनही सर्व काही त्या भगवान परमात्म्याचा आहे, सर्व काही.
आणि हे मन त्या भगवंताला लावायचं आहे. आणि बघा आता कोणी गेल्यानंतर 10 क्रियाविधी होतो आणि हे प्रवचन ठेवतात. हे प्रवचन फक्त जो गेलेला व्यक्ती आहे त्या व्यक्ती करता विधी होतो महाराज, त्या व्यक्ती करता विधी होतो. परंतु हे आपल्या करता आपलं मन परमार्थामध्ये लागण्याकरता आपण सावध होण्याकरता कथा कीर्तन करतात, प्रवचन करतात आणि या नामस्मरणाने त्या जीवात्म्याचाही उद्धार होतो, जीवात्म्याची योग्य गती होतो. म्हणून या मनाला परमार्थाला लावणं फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत वेळ आहे आणि मनाला बघा, मनाचा स्वभाव असा आहे एकतर परमार्थामध्ये लागत नाही मन. बघा परमार्थ एकतर आवडत नाही, परमार्थामध्ये रुची होत नाही. कारण प्रत्येकाची रुची भिन्न भिन्न आहे. रुची नाम वैचित्र्य, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. परंतु मनाचा एक स्वभाव असा आहे, हे जर मन या परमार्थामध्ये लावलं ना तर या मनाला जर आवड निर्माण झाली ना तर हे मागे फिरत नाही महाराज. काही जरी झालं तर ते जीवेनं सोडी, म्हणजे जीव गेला तरी चालन परंतु परमार्थ सोडित नाही महाराज. एकदा फक्त मन या परमार्थामध्ये लागण्याची, कारण जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याची गोडी आपल्या अनुभवाला येत नाही, परमार्थाची आवड निर्माण होत नाही. परमार्थाची ज्यावेळेस आवड निर्माण होईल, परमार्थामध्ये मन लागायला लागेल, त्यावेळेस हळूहळू महाराज जैसा आणि गंगेचा पडी भारू, जसं गंगा आहे बघा, गंगा एकदा सागराला मिळाल्यानंतर आणि ती सागर रूप होऊन जाते महाराज. गंगाचं स्वतंत्रता राहत नाही. तसा हा जीव तैसे भोगातून रिगता, चित्त मज माझे रिगता, हळूहळू पंडुसुता मी जीव होईल. भगवान परमात्मा सांगतात हे सांसारिक भोग आहे, याचा कधीतरी केव्हा तरी त्याग करावाच लागेल महाराज. तुमची इच्छा असो अगर नसो, एक दिवस हे शरीर सोडणंच आहे. किती प्रकारचे भोग ऐश्वर्य असलं, आपण जरी याला सोडलं नाही, आपण जरी भगवंताचं भजन केलं नाही महाराज, त्यावेळेस ते आणि अंतकाळच्या वेळेला यम हाणून मारून आपल्याला सोडवतील महाराज. आपण जरी आता भगवंताचं भजन नाही केलं आणि या संसाराची आसक्ती जर नाही सोडली, परमार्थामध्ये भजनामध्ये मन जर नाही लावलं, तर ते यम आहे महाराज, त्यांना दया येत नाही. कारण यमाचे किंकर मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, त्यांना दया नाही महाराज. म्हणून ह्या मनाला त्या भगवान परमात्म्यामध्ये लावायचं आहे, कारण तेच आपल्या सोबत येणार आहे. कारण हे मनच अधोगतीला कारण आहे, जन्म म्हणणारा कारण आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, मोक्षत्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. आणि सर्व गोष्टीला कारण आहे हे मनच या संसारामध्ये गुंतवणार आहे. आणि हे मनच आपला शत्रू आहे आणि मनच आपला मित्र आहे. कारण मन ज्याने जिंकलं महाराज, त्याने सर्व जगत जिंकलं, त्याने सर्व. कारण हे मन या बंधनामध्ये आणि हा जीव या संसारिक आणि या विषयामध्ये एवढा आसक्त होतो, एवढा आसक्त होतो, एवढा आसक्त होतो महाराज, परमार्थ विसरून जातो, भजन विसरून जातो, भक्ती विसरून जातो आणि कशा करता जन्माला आलो हे विसरून जातो महाराज. कशा करता जन्माला आलो, काय करीत आहे, काय करायचं आहे, सर्व काही विसरून जातो महाराज. या आणि पंचविषयामध्ये बघा, शास्त्र सांगतात हे पंचविषय असणारे भयंकर, यामध्ये एका विषयामध्ये एका प्राण्याचा मृत्यू झालेला आहे. आणि मनुष्यामध्ये पंचविषय आहेत महाराज. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. पंचविषय या आणि प्रत्येक प्राणी मात्राच्या शरीरामध्ये आहे. शब्दविषय बघा, ज्या शब्दविषयाने बघा हरिण आहे, आता हरिण वनामध्ये राहतात महाराज. आता हरिण मुक्त आहे, जसं शास्त्र सांगतं, हा जीवात्माही मुक्त आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्यांगी घेतले जडून, वर्मनेने कोण करिता. तो जीवात्मा मुक्त आहे.
ईश्वराचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी चेतनामल सहज सुखराशी. अविनाशी असून सुद्धा, मुक्त असून सुद्धा संसारिक बंधन आणि स्वतः हे संसारिक बंधन तो जोडून घेतो. बघा, ते हरिण असतं, ते मुक्त असतं, परंतु जो तो पारधी आहे तो एवढा काही मधुर स्वर वाजवतो आणि त्या स्वरामध्ये ते हरिण ऐकण्यामध्ये, त्या स्वरामध्ये एवढं काही तल्लीन होऊन जातं, आपल्या देहभावाला विसरून जातं. आणि तो पारद्याच्या जाळ्यामध्ये ते हरण अटकतं महाराज. शब्द विषयामुळे हरणाचा प्राण जातो, कारण त्याला भानच राहत नाही माझा मृत्यू आहे आणि मृत्यू जवळ आहे, आणि तरी देखील त्या हरणाला भान राहत नाही. असा शब्द विषय, आणि या शब्द विषयाने हातात प्रत्येक मनुष्यामध्ये मूर्तिमंत हा शब्द विषय आहे. कारण या शब्दाद्वारे, कारण जे जे आपण श्रवण करतो भगवंताच्या कथेच्या व्यतिरिक्त ते शब्द विषयामध्ये जमा होता आणि त्याच्यात जीव आसक्त होतो, त्याला भगवंताची कथा ऐका वाटत नाही आणि काही नाही महाराज. या शब्द विषयामध्ये हरणाचा प्राण गेला. शब्द स्पर्श विषय असा आहे, त्यामध्ये हत्तीचा प्राण गेला महाराज. एवढा हत्ती असणारा, लाकडं मोठमोठे तोडणारा, परंतु हत्ती ज्यावेळी हत्तीला पकडतात महाराज, जंगलामध्ये एक मोठं गड्ड खणतात, त्यावर काही लाकडं ठेवतात, पालपाचोळा ठेवतात आणि लाकडाची हत्तीन त्या ठिकाणी बनवतात. हा हत्ती त्या हत्तीनेला स्पर्श करण्याकरता जातो आणि त्या गड्ड्यामध्ये पडतो. त्या हत्तीला पकडतात आणि हत्ती त्याला धरतात महाराज. बघा, स्पर्श करायला गेला आणि हा स्पर्श विषय मनुष्यामध्ये आहे महाराज. या स्पर्श विषयामुळे देखील भगवंताचं स्मरण होऊ शकत नाही, परमार्थ कळू शकत. शब्द स्पर्श रूप विषय आहे. सर्व जगत या रूप विषयाने मोहित आहे महाराज. आणि रूप विषयामध्ये तो पतंग आहे. बघा, तो पतंग असणारा किडा आणि दिव्याला झेप घेतो महाराज आणि प्राणत्याग करतो. तो रूप विषय प्रत्येक मनुष्यामध्ये आहे. शब्द स्पर्श रूप रस विषय, आणि मनुष्य अनेक प्रकारचे पक्वान्न आहे, त्या पक्वान्न खाण्यामध्ये व्यस्त होतो. जसा मासा आहे बघा, त्या माशाला आणि तो कोळी आमिष लावतो आणि तो मासा पकडतो. त्या आमिषाच्या आणि वासाने त्याच्यामध्ये आसक्त होऊन तो मासा प्राण त्याग करतो. आणि गंध विषयाने भ्रमर, लाकडं कोरणारा भ्रमर त्या कमळामध्ये जातो आणि कमळ मिटतं. नंतर हत्ती येतो, ते कमळ खाऊन टाकतो. आणि जो लाकडं कोरणारा भ्रमर आहे त्या कमळाला कोरू शकत नाही. एवढी असणारी आसक्ती म्हणून शास्त्र सांगतं प्रत्येक जीवामध्ये हे पंचविषय आहेत. या पंचविषयामधून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात विषयाचा त्याग करायचा नाही सांगत महाराज. फक्त संसारामध्ये राहून त्या भगवंताचं जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा कधी थोडाफार काहीतरी नियम मनुष्याच्या जीवनामध्ये असावा, म्हणजे जेणेकरून परमार्थ घडेल, जेणेकरून भजन होईल. थोडा तरी तुका म्हणे फार थोडा तरी थोडा परोपकार जीवनामध्ये असावा, थोडं भजन असावं, थोडा नियम असावा, की ज्या नियमाने आपण असणारा हा दुस्तर संसार सागर आहे, भवसागर, याच्यातून आपली नौका पार होईल महाराज. कारण नाम आहे, नाम आणि नामाची आ सहस्रवरी, नावा या उधारी तेजुनी या संसारी तारू झालो. कारण या संसारातून तरण्याकरता हा संसार सागर म्हणजे समुद्र आहे महाराज. समुद्र तरणं कसं आहे, कठीण आहे, परंतु अशक्य नाही महाराज. कारण वीर सावरकर तरले महाराज, समुद्र देखील पोहून गेले. तसं भजन न करणाऱ्याला हा एवढा अथांग संसार सागर आहे. कारण याच्यामध्ये मोह आहे, ममता आहे, सर्व विकार आहे, अनेक प्रकारचे प्रलोभन आहे, अनेक प्रकारचे बंध आहे. परंतु आपण जर भगवन नामाचा आश्रय घेतला, भगवन नामरूपी नौकावर आपण आरूढ झालो. नामरूपी नौका आहे कलियुगामध्ये, त्या नामरूपी नौकाचा आपण आश्रय घेतला तर सहज आपण आणि असणारा हा संसार सागर आपण आणि पार करू. याच्यातून सहज असणारा आणि संसार सागर आपण पार करू. म्हणून
जीवनामध्ये भजन असावं, परमार्थ असावा महाराज. नावाने प्रतिष्ठेने आपण किती मोठा आहे याला महत्व नाही महाराज. कारण नाव तर कोणाचं काही असतं. बघा एक उदाहरण आहे. एकटा एका जणाचं नाव ठणठण पाल होतं. आता त्याला असं वाटलं, त्याला वाईट वाटायचं, काय घरच्याने माझं नाव ठेवलं ठणठण पाल. ठणठण पाल सर्व लोक म्हणतात ठणठण पाल, आपण उदाहरण ऐकलेलं असेल. त्यालाही पश्चाताप, काय घरच्यांनी नाव ठेवलं, नाव असं चांगलं असावं. आता एक दिवस तो म्हणला, आपण आता जगणेच बरं नाही म्हणले, आपण प्राणत्यागच करू. काय आपल्या घरच्याने असं नाव ठेवलं, काही उपयोग नाही, ठणठण पाल, आणि प्राणत्याग करू. निघला प्राणत्याग करण्याकरता. आता एक स्त्री भेटली, ती गौऱ्या वेचीत होती. त्यानं विचारलं, तुमचं नाव काय आहे? ती म्हणली, माझं नाव लक्ष्मी आहे. बघा, त्याने विचार केला, नाव लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी काय करते? गौऱ्या वेचते म्हणली. आणि आणखीन पुढे गेला. एकाचं नाव, एक जण भिकारी होता, भीक मागत होता. त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? तो म्हणाला, धनपाल. बघा, आता नाव काय आहे? धनपाल. आणि काय करतो तो? आता भीक मागवतो. बघा, काहीचं नाव गंगाधर असतं महाराज, परंतु बिना स्नानाचा महिनाभर. नावाला महत्व नाही. आता तो भीक मागतो. आता एका जणाची अंत्ययात्रा चालली होती. हा तसाच पुढे चालला होता. म्हणले, कोण आहे या अंत्ययात्रेमध्ये? म्हणले, अमरसिंग आहे, अमरसिंग. बघा, आता अमरसिंग आहे, अमरसिंगही मरून गेले. यानं विचार केला, बरा बिचारा ठणठण पाल. लक्ष्मी तो गौऱ्या बेचे, भीक मागे धनपाल. अमरसिंग तो मर गए, बरा बिचारा ठणठण पाल. आपलं नावच चांगलं आहे. बघा, नावाला काही महत्व नाही, आपल्या कार्याला महत्व आहे. आपण जीवनामध्ये येऊन काय कार्य केलं महाराज. मनुष्य कोणी नाव लक्षात ठेवत नाही महाराज, कार्य लक्षात, नावाबरोबरच कार्य लक्षात ठेवतात. किती बघा, आपल्या अगोदर किती जण येऊन गेले, आपण सर्वांना विसरून जातो महाराज. 4-8 दिवस, 2-4 दिवस रडणार, थोडंफार शोक व्यक्त करणार, नंतर 10वा झाला, महिना झाला, 2 महिने विसरून जातो महाराज. प्रत्येकाला आपण विसरून जातो. परंतु जर आपलं कार्य जर असं असेल आणि परमार्थिक कार्य असेल, भगवंताच्या भजनामध्ये काळ जाणारा असेल, तर आपली कीर्ती संत महात्म्यांसारखी, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, अशी आपली कीर्ती आणि उरण महाराज. त्याकरता मनुष्याने आत्मकल्याणाकरता, भगवंताच्या प्राप्ती करता प्रयत्न करावा महाराज. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज कायम आणि उदाहरण सांगत असतात, कायम कीर्तनातून, प्रवचनातून सांगत असतात, मनुष्याने जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत आणि सत्कार्य करण्याचा, परमार्थ करण्याचा, सुधारण्याचा प्रयत्न करावा महाराज, जीवनाच्या शेवटपर्यंत. कारण जीवनाच्या शेवटी जरी आपण सुधारलो तरी यदा करायची पुढचा जन्म आपला चांगला होईल. पुढच्या जन्मी तरी भजन घडल, पुढच्या जन्मी तरी परमार्थ घडल. हा जन्म जरी वायाला गेला, कधी जरी मनुष्य सावध झाला अंतकाळच्या वेळेला, तरी देखील आणि त्याचा पुढचा जन्म चांगला होईल. ह्या जन्मी कल्याण नाही झालं तर पुढच्या जन्मी कल्याण होईल, पुढच्या जन्मी कल्याण नाही झालं तर त्याच्या पुढच्या जन्मी कधीतरी त्याचं कल्याण होईल, कधीतरी त्याला मोक्ष प्राप्त होईल, कधीतरी त्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून आपण केव्हा तरी कधीतरी सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. कारण त्या परमार्थाचा मार्ग जोपर्यंत आपण धरीत नाही तोपर्यंत समाधान नाही महाराज, तोपर्यंत शांती नाही. कारण ह्या जीवाला भगवंताच्या शरणागतीशिवाय शांतीच नाही महाराज, कशातच शांती नाही. आणि या संसारामध्ये, कारण संसारच अशांत आहे आणि तो कधीही शांती देऊ शकत नाही. भगवान परमात्मा एक शांत रूप आहे. म्हणून मनुष्याने जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत सुधारण्याचे प्रयत्न करावा महाराज. आणि कधी चांगले प्रयत्न करीत असाल तर त्या प्रयत्नातून मागे येऊ नये, ते प्रयत्न टिकावा. एकदा काय झालं, एक प्रसंग, एका राजाच्या नगरीमध्ये, पूर्वीचा काळ होता, आता त्या राजाच्या नगरीमध्ये एक खेळावाला आला.
खेळ करणारे आता खेळ करणं येत असतात, प्रत्येक गावागावामध्ये यात्रेच्या वेळेस ते येत असतात. आता तो डोंबाऱ्याचा खेळ करणारा आला आणि त्या गावामध्ये त्या राजाच्या नगरीमध्ये खेळ करणारा आला. आता आला त्यामध्ये अनेक प्रकारचे खेळ होते. आता ह्यो नृत्य आणि तमाशासारखा नाच गाण्याचा खेळ होता आणि त्यामध्ये एक नट होता आणि एक त्याची पत्नी ती नटी. दोघं त्या ठिकाणी नृत्य करायला लागले. एवढं नृत्य सुंदर नृत्य केलं. राजा त्या ठिकाणी होता, राजाचा पुत्र होता, राजाची पुत्री होती, कन्या होती आणि राजाची पत्नी, सर्व त्या ठिकाणी राजाचं आणि राज्यातील लोक होते. एक साधू महात्माही काही दिवसापूर्वी आणि अगोदर वनात राहत होते. वनात राहून काही दिवसापूर्वी त्या राज्यामध्ये राहायला आले होते आणि ते देखील या खेळाला उपस्थित होते. आता त्या नटाने आणि नटीने एवढा सुंदर खेळ, एवढं सुंदर नृत्य केलं. रात्रीचे 12 वाजले, 4 वाजले, तरी देखील तो राजा काही द्यायला तयार नाही, त्याला बक्षीस द्यायला तयार नाही. आता 4 वाजले, शेवटी तो नट आणि ताल चुकायला लागला. परंतु त्या नटीनं उपदेश केला, म्हणले, अहो बहुत गई थोड़ी रही थोड़ी भी अब जाए, कहे सुनो नायक अब ताल में भंग न पाए. बघा, बहुत गई म्हणजे भरपूर झाला. आता एवढं सुंदर नृत्य केलं, आता थोड्या करता कशाला चुकायचं. राजा बक्षीस तर देईनच, राजा प्रसन्न होईल, राजा बक्षीस देईल. आणि बहुत गई थोड़ी रही थोड़ी भी अब जाए, कहे सुनो नायक अब ताल में भंग न पाए. थोड्या करता कशा करता भंग करायचा, थोड्या करता कशा करता चुकायचं, असं त्या नटीनं त्या नटाला उपदेश केला. बघा, कधी कोणाला कोणाच्या उपदेशाचा परिणाम होईल सांगता येत नाही महाराज, कोणालाही कोणाच्या उपदेशाचा. तुलसीदास महाराज होते, तुलसीदास महाराजांना एका वेश्येच्या उपदेशाचा परिणाम झाला. कोणाला कधी कोणाच्या उपदेशाचा परिणाम होईल सांगता येत नाही. बघा, आता नेमकं हा उपदेश असं बोलल्यानंतर राजानेही हे वाक्य स्पष्ट ऐकलं, त्याच्या पुत्राने ऐकलं, कन्याने ऐकलं, महात्म्याने ऐकलं. आता हे वाक्य ऐकल्यानंतर राजाचा जो पुत्र होता, कारण त्याने अगोदरच विचार करून ठेवला होता, हा राजा इतके दिवस झाले हा राज्य मला देत नाही, मला राजा बनवित नाही, हे राज्य मला देत नाही, राजाचा खून करणार होता तो त्याचा पुत्र. तो काही दिवसाने आता त्याने प्लॅन केलेला होता की याचा राजाला आता मारून टाकायचं, कारण राजा एकतर मला राज्य देत नाही, माझंही वय होत आहे, राजा राज्य कारभार देत नाही, त्याकरता राजाचा आपण खून करावा. परंतु त्या नटीच्या उपदेशाचा परिणाम बहुत गई थोडी रही थोडी भी अब जाए. आता एवढं गेलं, थोड्या करता कशाला राजाचा खून करायचा, त्याला उपदेश झाला, दिन राजा कधी ते राज्य. आणि राजाची पुत्री होती, तिचाही विचार होता एका राजकुमाराशी पळून जायचं होतं तिला. तिने प्लॅनिंग करून ठेवली होती, 1-2 दिवसांनी पळून जाणार होती. परंतु तिलाही उपदेश झाला की बहुत गई थोडी रे, आता फार गेलं, थोडं राहिलं, आता निश्चित राजा आपलं लग्न करील, त्याकरता कशा करता थोड्या करता आपण असं करायचं. तर त्या कन्येलाही उपदेश झाला. बघा, त्या राजपुत्राला ज्यावेळेस ही गोष्ट कळली, त्याने मौल्यवान हार त्या नटीला दिला. त्या कन्येलाही आणि ही गोष्ट कळली, तिने मौल्यवान हार दिला. राजाचे लक्षात आलं, राजाने विचार केला, आपलाही काही केस पांढरे व्हायला लागले, आपणही इतक्या दिवस आणि हे राज्य सांभाळीत आहे आणि थोड्या करता कशाला आपण असं करायचं, देऊन टाकू हे राज्य आपल्या पुत्राला. तर राजालाही उपदेश झाले. राजाने मौल्यवान हार आणि त्या नट आणि नटीला दिला. तो महात्म्यालाही बोध झाला, कारण बहुत आपली जंगलामध्ये गेले, भजनामध्ये आयुष्य गेलं, जंगलामध्ये आयुष्य गेलं, थोडं राहिलेलं आहे. आता हे थोडं आयुष्य तरी कशाला राज्यामध्ये आपण घालायचं, कशाला आपण बरे आपण जंगलामध्ये होतो तर जंगलामध्येच राहू, जंगलामध्येच आपण भजन करू, चिंतन करू. आपलं भरपूर गेलं आयुष्य, जंगलामध्ये गेलं, थोड्या करता कशाला आपण वेळ वायाला घालायचा आणि थोड्या करता कशाला पतन करून घ्यायचं.
तो महात्माही प्रसन्न झाला महाराज. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, आपलं जरी परमार्थामध्ये भरपूर आयुष्य गेलं, जरी कधी कधी मनुष्याला असं वाटतं की परमार्थाचा आपल्याला लाभ होत नाही, परंतु परमार्थाचा लाभ निश्चित सर्वांना होतो महाराज. ज्याला बघा, काही काहींची अशी शंका असते, आम्ही परमार्थ करतो तरी देखील फार दुःख आहे, तरी देखील फार आम्ही व्यथा आहे, परंतु तसं नाही. भगवंत काय करतो, कृपा करून अगोदर दुःख संपवतो. आपलं जे दुःख आहे सर्व दुःख संपून नंतर त्याला सुखरूप करतो महाराज. त्याकरता बहुत गई थोडी रही थोडी भी अब जाय, कहे सुनो नायक अब ताल में भंग न पाय. आपण जर परमार्थ केला असेल तर आयुष्यभरही परमार्थ करावा आणि परमार्थ करण्याकरताही प्रयत्न करावा. महाराज सांगतात, जीवनाच्या आणि अंतिम श्वासापर्यंत आपण आपला परमार्थ टिकून ठेवावा. अंतिम श्वासापर्यंत आणि आपण परमार्थ करण्याकरताच प्रयत्न करावा, कारण परमार्थ निश्चित एक दिवस आणि आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतन, हे उपाय लाभाचे. कारण आपण बघा, आपण ह्या मृत्यू लोकातून शरीर सोडल्यानंतर यमाच्या दरबारात हजर केल्यानंतर यम काय विचारेल आपल्याला? तू किती धनसंपत्ती कमवली हे विचारेल का? किती जमिनी घेतलं हे विचारेल का? किती बंगले बांधले हे नाही विचारणार. तुला तो यमराज विचारेल, तुला हा देह दिला कशा करता होता आणि तू केलं काय, तू किती परमार्थ केला, किती भजनामध्ये किती तुझा वेळ गेला, भगवंताच्या चिंतनामध्ये किती वेळ गेला, अगोदर तो यमराज महाराज हे विचारेल. म्हणून आपण या मनाला परमार्थामध्ये लावायचं आहे, भजन भक्तीमध्ये लावायचं आहे. आणि हेच मन आपल्याला एक दिवस निश्चित त्या भगवंताची प्राप्ती करून देईल महाराज. हळूहळू परमार्थ सुरुवातीला रुचत नाही, परमार्थ सुरुवातीला पचत नाही, परमार्थ सुरुवातीला आणि उपदेशही सर्वांना पचत नाही महाराज. ज्यावेळेस संसारामध्ये अनेक प्रकारचे कष्ट मनुष्य सहन करतो, दुःख सहन करतो, त्रास सहन करतो, त्यावेळेस उपदेश प्रत्येकाला पचायला लागतो महाराज. कारण शेवटी अंतिम ध्येय परमार्थाशिवाय काहीच नाही महाराज. परमार्थाशिवाय पर्यायच नाही, दुसरा मार्गच नाही, दुसरी गतीच नाही. परमार्थ स्वीकारावाच लागेल, तोपर्यंत समाधान भेटणार नाही म्हणजे नाही. परमार्थामध्ये समाधान आहे. भजनामध्ये हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू गबाळाचे भरी, ते आहे थोरी नागवन. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज कायम कीर्तनातून प्रवचनातून सांगायचे, महाराज तुम्ही संसार करा, दणकून सणकून करा, बंगले बांधा, गाड्या घ्या, परंतु एवढं सर्व करून सुद्धा आणि परमार्थ करा, भजन भक्ती करा. कायम महाराज सांगायचे, महाराज दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका आणि परमार्थ करा, एकादशी करा, रामकृष्ण हरी म्हणा. ह्या ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचं एक कायम वाक्य होतं शेवटपर्यंत आणि सर्वांना हा उपदेश होता महाराज. आपण भाग्यवान आहेत. वाकडीखर ग्रामस्थ कायम महाराजांचे या ठिकाणी कीर्तन प्रवचन व्हायचे आणि असे संत आपण भाग्यवान आहोत. अशा भव्य दिव्य असणाऱ्या परंपरेशी आपण जोडलेलो आहोत. कारण ही परंपरा साधी नाही महाराज. अनेक जगतामध्ये परंपरा आहे, परंतु ही वैराग्याची, त्यागाची असणारी, भव्य दिव्य असणारी सरला बेटाची परंपरा आहे. कारण बघा, परीक्षितीसारखा आणि जर श्रोता असेल, परीक्षितीसारखा श्रोता असेल, शुकाचार्यांसारखा वक्ता असेल, तर कल्याण होण्याकरता 8 दिवस लागत नाही महाराज. तसं ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज सारखे गुरु असतील, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज सारखे गुरु असतील, तर कल्याण आपलं निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण असे थोर पुरुष आपलं भाग्य आहे. असे अधिकारी पुरुष अनेक संत महात्मे या जगामध्ये आहे महाराज.
परंतु निष्काम कल्याण करणारे, काही ज्यांना अपेक्षा नाही या जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं, अशी असणारी भव्य दिव्य असणारी आपली परंपरा आहे. अशा परंपरेचे आपण पाईक आहोत, अशा परंपरेचे आपण सेवक आहोत, अशा परंपरेचे आपल्यावर संस्कार आहे. आणि या परंपरेतून आपण अनेक गोष्टी शिकलेल्या आहात, भजन परमार्थ म्हणून अशा परंपरेशी जोडलेलो आहोत की जी परंपरा कल्याण करणारी आहेत. कारण जीवनामध्ये सत्संगती फार महत्वाची आहे, कारण सत्संगतीशिवाय कल्याण होणं शक्य नाही महाराज. कुसंगती तर सहज घडते महाराज. या जीवनामध्ये कुठेही जा, तुम्हाला कुसंगती करण्याकरता अनेक मार्ग आहे. किती काही बिघडणारे तुम्हाला किती काही भेटतील, परंतु सुधारणारे फक्त एक सद्गुरूच आहे. मार्ग दाखवणारे आणि मार्ग दाखवणारे भेटणार नाही महाराज. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. अशा संत महात्म्यांच्या या परंपरेशी आपण जुडलेलो आहोत. म्हणून एक दिवस मृत्यू हा सर्वांना मृत्यूचा स्वीकार करावा लागेल, परंतु त्या मृत्यूचा स्वीकार करण्या अगोदर आपण आपल्याला जाण्याची तयारी केली आहे का हे आपण अगोदर याचा चांगला मनुष्याने विचार करावा. कारण आपण गेल्याच्या नंतर आपल्या बरोबर येणारी सामग्री आपण घेतलेली आहे की नाही तो अगोदर विचार करावा. आणि भगवान परमात्मा तेच सांगतात, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. हे अर्जुन, अरे अर्जुना, हा मृत्यू संसार सागर आहे. या मृत्यू संसार सागर सर्वांना तरणे कठीण आहे, कारण हा मृत्यू संसार ही भगवंताची असणारी माया आहे महाराज. भगवान परमात्मा सांगतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. ते दुस्तर असणारी, कठीण असणारी, भयंकर असणारी ही भगवंताची माया आहे. आणि या मायेतून जर तरायचं असलं तर भगवंताच्या शरणागतीशिवाय पत्कर दुसरा उपायच नाही महाराज, दुसरा पर्याय नाही. भगवान परमात्म्याची शरणागती जर पत्करली, एक वेळेसही जरी आपण भगवंताचं नाव घेतलं तरी आपलं कल्याण होऊ शकतं. आयुष्यभर जरी परमार्थ नाही घडला, एक वेळेस जरी भगवंताचं नाव घेतलं, श्रद्धेने नाव घेतलं, तरी ते निश्चित आपल्याला कल्याण करेल. कारण भगवान नाम आहे महाराज. कसंही घ्या, जसं साखर आहे, तुम्ही कशी खा, भांडताने खा तरी गोड आहे, रागाने खा तरी गोड आहे, पडल्या पडल्या खा तरी गोड आहे, चालताने खा, कधी खा ती गोड आहे. तसं भगवान नाम गोड आहे, आनंद देणार आहे. आणि निश्चित या मृत्यूच्या भयंकर जन्म मरणाच्या या परंपरेतून पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे पुन्हा जन्मने पुन्हा मरणे, ही रहाटगाडग ही परंपरा आणि दुःखरूप असणारा हा संसार, याच्यातून सुटण्याकरता भगवन नाम आधार आहे, भगवन परमात्म्याची शरणागती. कारण शरण आपण भगवंताला गेलो, किती आपण अपराधी असू द्या, कारण प्रत्येक जीव हा अपराधी आहेच महाराज. कारण एकतर भगवंत कोणाचे दोष बघत नाही, अपराध तर प्रत्येकामध्ये आहे. मनुष्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, मी तो अपराधाच्या राशी शिका अंगुष्ट तोपाशी. मी एवढा अपराधी आहे, एवढा अवगुणी आहे, एवढा अन्याय आहे, आणि माझ्या अपराधाला आणि पारावार नाही. परंतु तरी देखील भगवान परमात्मा तुम्ही फार कृपाळू आहात, फार दयाळू आहात, कृपेचे सागर आहात, आणि मी तुम्हाला शरण आहे. आणि तो भक्तवत्सल आहे. तो भगवान परमात्मा कोणाचेही दोष बघत नाही महाराज. कारण आपले जर गुणदोष बघितले तर आपण एक दिवसही जगण्याच्या लायकीचे नाही, एवढे आपल्यामध्ये गुणदोष आहे महाराज. त्याकरता भगवान परमात्म्याची शरणागती जीवनाचं अंतिम ध्येय आहे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. बघा, जोपर्यंत मनुष्य भगवान परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही. तोपर्यंत ही असणारी परंपरा चालूच असते महाराज. आणि त्या भगवान परमात्म्याला सन्मुख होई जीव जब मोही जन्म कोटी अगनासहित बई. भगवान परमात्मा सांगतात, सन्मुख झाला, नुसता मला शरण आला,
मग तो कोणी असो, किती अपराधी असो, बघा तो कंस होता. आता एवढा कंस असणारा भयंकर भगवान परमात्मा सांगतात भजण्याची पद्धत आहे. कुणी कशाही प्रकारे भजो, माझ्याशी शत्रुत्व भावाने भजला तरी मी त्याचं कल्याण करणार आहे. वैर भावाने भजला, बघा त्या गोपिका होत्या, गोपिका काम भावनेने भगवंताला भजल्या तरी गोपिकांचं कल्याण झालं. आणि अनेक वेगवेगळे भजण्याची पद्धत आहे. तो कंस भगवंताला मारण्याकरता एवढे प्रयत्न त्या कंसाने केले महाराज, आणि एवढे प्रयत्न केले आणि शेवटी एवढा भयाने तो आणि कंस व्याकुळ झाला महाराज की त्याला चराचरामध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये कृष्ण दिसायला लागला. कारण भगवान सर्व प्राणी मात्रामध्ये दिसणे म्हणजे ही परमार्थाची फार अंतिम अवस्था आहे. परमार्थामध्ये फार भजन केलं, फार चिंतन केलं, रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं, तेव्हा तो भगवान परमात्मा दिसतो महाराज. आपल्याला दिसतो का हो? आपल्याला भगवान परमात्मा कशात दिसत नाही. मग बघा आपल्याला माणसामध्ये आपण सर्व माऊली सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भूत भेटणारे आहे प्राणी मात्र त्यांच्यामध्ये आणि भगवंत आहे हा भक्तियोग. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं मानायला पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंताला बघायला पाहिजे. आपण बघतो का? प्रत्येक प्राणी मात्रामध्ये बघायला पाहिजे. आपण बघत नाही महाराज. कमीत कमी घरच्यांमध्ये तरी बघायला पाहिजे, परिवारामध्ये बघायला पाहिजे. आपण बघत नाही. कमीत कमी माता पित्यांमध्ये तरी भगवंताला बघायला पाहिजे. तरी माता पित्यांमध्ये देखील आपण भगवंताला बघत नाही. पत्नीत बघायला पाहिजे, पत्नीतही बघत नाही. पुत्रात भगवंताला बघायला पाहिजे, पुत्रातही बघत नाही. बघा, आणि यांच्यामध्ये आपल्याला भगवंत नाही दिसत महाराज. बघा माणसामध्ये आपल्याला आणि कुत्रे गाढव आणि रेडे दिसतात. बघा एखाद्याला जर राग आला तर तो काय म्हणतो, अरे बैला. मनुष्याला बैल, बघा मनुष्यामध्ये आपल्याला काय दिसतं, बैल दिसतं महाराज. एखाद्याला जर राग आला तर आपण काय म्हणतो, काय तू बैलासारखा करतो. एखाद्याचा राग आला, अरे कुत्र्या. एखाद्याला आपण कुत्रा म्हणतो. कारण मनुष्यामध्ये आपल्याला कुत्रे दिसतात, मनुष्यामध्ये बैल दिसतात. आणि एखाद्याचा आणखीनच राग आला तर त्याला म्हणतो आपण, तू फार गाढवासारखा करीत आहे. बघा माणसामध्ये आपल्याला काय दिसतात, गाढव दिसतात महाराज. माणसामध्ये आपल्याला बैल दिसतात, माणसामध्ये आपल्याला कुत्रे दिसतात. आणि संत सांगतात, शास्त्र सांगतं की ह्या प्राणी मात्रामध्ये आपल्याला भगवंत बघायला पाहिजे, सर्व प्राणी मात्रामध्ये. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. कारण सर्व प्राणी मात्रामध्ये जोपर्यंत भगवत दृष्टी होणार नाही तोपर्यंत दोष मत्सर नष्ट होणार नाही महाराज. आणि ते दोष मत्सर आपण करीत राहिलो तर अनंत त्याकरता जन्म घ्यावं लागतं. म्हणून सर्व प्राणी मात्रामध्ये बघा कंसाला भगवंत दिसायला लागला, भयाने दिसायला लागला. एवढी भीती निर्माण झाली. बघा ते भगवान कृष्ण केव्हा मला मारायला येईल, एवढं कृष्णाचं चिंतन करून 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 एवढं चिंतने तद्रुपता. मनुष्य जे जे चिंतन करीत असतो त्याचं स्वरूप मनुष्याला प्राप्त होत असतं. बघा कोरोनाच्या काळामध्ये काहीला कोरोना झालाही नव्हता, परंतु कोरोना होईल का काय, होईल का काय, कोरोना मला होईल असं करता करता खरोखर कोरोना झालं. मला होईल का काय, मी पॉझिटिव्ह निघेल का काय, निघेल का काय, असं करता करता खरोखर आणि तो कोरोना झाला महाराज. तसं जसं मनुष्य चिंतन करतो तसं चिंतनामुळं सर्व काही तसं बनतं महाराज. चिंतनाने आपण बघा या जगामध्ये सर्व काही चांगलं असतानाही आपण जर वाईट चिंतन केलं तर आपल्याला या जगामध्ये चांगलं काही दिसणार नाही महाराज.
या जगामध्ये चांगली एकही वस्तू दिसणार नाही, सर्व ही भगवंताची सृष्टी, सर्व चांगली आहे. जसं उदाहरण आहे महाभारतामध्ये. एकदा काय झालं, भगवंताने आणि धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं की ह्या जगामध्ये एखादा, या नगरीमध्ये जा आणि एखादा वाईट मनुष्य घेऊन ये. आता वाईट मनुष्य घेऊन ये. धर्मराज युधिष्ठिर सर्व नगर धुंडळलं महाराज, परंतु त्याच्यामध्ये कोणीही वाईट मनुष्य आणि दिसला नाही. आणि दुर्योधनाला पाठवलं, तू एखादा चांगला मनुष्य घेऊन ये. आता त्याने सगळं नगर बघितलं, त्यालाही चांगलं दिसलं नाही महाराज. बघा, जैशी दृष्टी वैशी सृष्टी. भगवंताची ही सृष्टी आहे, सृष्टी चांगली आहे, परंतु जसं मनुष्य चिंतन करीत असतो त्या प्रकारे आपल्या समोरचं बळ बनत असतं महाराज. जसं आपण विचार करतो तसं समोरचं दृश्य तयार होतं. आपण जशी भावना केली तसं आपल्यासोबत आपण विचार करीत राहिलो, रात्र आपलं वाईट होईल, वाईट होईल, ते वाईट होत चालतं महाराज. चांगलं होईल, चांगलं होईल, चांगलं होत चालतं. जसं चिंतन तद्रूप होता. जसं चिंतन केलं, आता तो कंस होता, रात्रंदिवस एवढं त्याला चिंतन, भगवान परमात्म्याचं चिंतन यायला लागलं, तो भगवान येईल, कधी मला मारेल, एवढे भीतीने तो कंस एवढा त्रस्त झाला. त्याला सर्व दूर भगवान परमात्मा दिसायला लागला महाराज. जेविता बोलता शेजेची पैनी जे, आला आला मज मारावया. जेवता नाही, भोजन करायला घेतलं, भोजनामध्ये कृष्ण दिसायला लागला. पाणी प्यायला घेतलं, पाण्यामध्ये कृष्ण दिसायला लागला. सैनिक आले, त्या सैनिकामध्ये कृष्ण दिसायला लागला. झोपायला गेला, त्या ठिकाणी कृष्ण दिसायला लागला. महालात कृष्ण, सगळीकडे सर्वत्र कृष्णच कृष्ण दिसायला लागला महाराज, केवळ भयाने. आणि भगवान परमात्मा सांगतात, कोणी कसंही मला भजलं तरी तो माझ्या स्वरूपालाच प्राप्त होतो. असं एवढं चिंतन त्या कंसाचं झालं महाराज. चिंतन तद्रूपता. जसं ती भिंगुरटी असती, त्या आळीला घेऊन येते आणि आपल्या त्या छोट्याशा घरट्यामध्ये ठेवती आणि येते, तिला डंक मारती, पुन्हा जाती, डंक मारती. असं करता करता ती आळी असती, तिला एवढी भीती निर्माण होती, ती कधी ती भिंगुरटी येईल मला डंक मारेल, कधी भिंगुरटी येईल मला डंक मारेल, कधी भिंगुरटी येईल मला डंक मारेल. शेवटी ती आळी, आणि तिलाही पंख फुटतात आणि ती आळी उडून जाते, भिंगुरटी तयार होते. तसं चिंतनामध्ये फार शक्ती आहे. तसं आपण संसाराचं जर चिंतन केलं, रात्रंदिवस संसार रूप होऊ आपण, संसाराचं स्वरूप आणि आपल्याला प्राप्त होईल. कारण संसाराचं चिंतन केल्यानंतर दुःख आपल्याला प्राप्त होणं निश्चित आहे, कारण संसार दुःख रूप आहे. संसार दुःख मूळा कडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागली ओढाळ कवनामी शरण जावो, आता दृष्टी दे निर्मळ, कवनामी शरण जावो, आता दृष्टी दे निर्मळ. संसार धर्म जागो सदैवाचा, जेवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. बघा, संसार हा दुःखाचं मूळ आहे महाराज, आणि या संसाराचा आपण आश्रय घेतलेला आहे, आणि ज्याचा आपण आश्रय घेतलेला आहे तोच दुःख रूप आहे. त्या संसाराने अनेकांना आजपर्यंत धोका देतो आला, अनेकांना धोके दिले महाराज. या संसाराने कोणाला सोडलं नाही, प्रत्येकाला धोकाच दिला. या संसारामध्ये असा कोणीच आजपर्यंत असं कोणी म्हणलं नाही की या संसारामुळे मी संसारामध्ये तृप्त झालो, संसारामध्ये माझं परम कल्याण झालं, असं कोणीच नाही महाराज. संसाराला प्रत्येकाने धोकाच दिलेला आहे, आणि कारण संसार दुःख रूप आहे.
नवे आरानुक संसारा हाती सर्व काळ चित्ती आची दंदा. संसारामध्ये आरानुक नाही महाराज, संसारामध्ये शांती नाही. एक काम झालं की दुसरं काम आहे, एक सरिता तो पुढे उभे एक, आणि एक काम संपत नाही दुसरं काम आहे, दुसरं झालं तिसरं आहे, तिसरं झालं चौथं आहे. या संसारामध्ये न संपणारा हा संसार आहे. संसृजती इति संसार हा, जो कधीही संपत नाही, सरकत असतो, परिवर्तनशील असतो, बदलत असतो, नित्य परिवर्तन आहे ज्याच्यामध्ये स्थिरता नाही, शांतता नाही, असा असणारा हा संसार आहे. आणि अशा संसाराचा आश्रय आपण घेतलेला आहे, अशा संसाराचा आपण स्वीकार केलेला आहे. आणि अशा संसारातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे महाराज? कारण जसं भगवान अर्जुनाला सांगतात, जसं भूस किती उफनलं तर त्याच्यामधून काही निघणार नाही महाराज, तसा हा संसार किती काही केलं तरी त्याच्यातून निष्पन्न काही एक होणार नाही, जोपर्यंत भगवंताचा आश्रय आपण घेत नाही, भगवंताची आपण शरणागती पत्करीत नाही. कारण या संसारामध्ये कुणीही सुखी नाही महाराज. जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. या संसारामध्ये प्रत्येक जण दुखी आहे. राजा कहे सुख महाराजा को भारी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे सुख चतुरानन को, चतुरानन कहे सुख ब्रह्म को भारी, ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार कहे हरी भजन बिन सब जीव दुखारी. एखादा राजा असल बघा, महाराष्ट्राचा राजा असला तर त्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा जो भारताचा राजा आहे तो फार सुखी असेल, फार आपल्यापेक्षा काही सुखी असेल. आता भारत देश ज्याच्या ताब्यात आहे त्या राजाला असं वाटतं की जो सार्वभौम राजा आहे तो सार्वभौम राजा फार सुखी असेल. तर सार्वभौम असला त्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा सुखी इंद्र आहे. इंद्रालाही स्वर्गामध्ये एवढं काही ऐश्वर आहे महाराज, स्वर्गामध्ये सर्व प्रकारचे भोग आहे, सर्व प्रकारचं ऐश्वर आहे, कामधेनू गाय आहे, चिंतामणी आणि कल्पतरूचे वृक्ष आहे, चिंतामणीचे दगड आहे, सर्व प्रकारचे भोग त्या अप्सरा आहेत, अमृत आहे. एवढे भोग असताना देखील आणि त्या इंद्राला वाटतं की आपल्यापेक्षा सुखी कोण आहे? ब्रह्मदेव आहे. आता ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करणार आहे, ही सृष्टी संपूर्ण त्यानेच निर्माण केलेली आहे. परंतु ब्रह्मदेवालाही काय वाटतं? ब्रह्मदेवालाही वाटतं की आपल्यापेक्षा सुखी कोण आहे? भगवान विष्णू आहे. आणि भगवान विष्णू, परंतु तुलसीदास महाराज सांगतात हरी भजन बिन सब जीव दुखारी. कारण भगवंताचं भजन जीवनामध्ये नसेल तर सर्व दुखी आहे महाराज. काही स्वतःच्या दुःखाने दुखी आहे, काही दुसऱ्याचे सुख बघून दुखी आहे, काहींना दुसऱ्याचं सहन होत नाही त्याच्यामुळे दुखी आहे, काही आपल्या याने दुखी आहे, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे कर सब दुखी, सुखी केवल हरि के दास. कोई तन दुखी. बघा या संसारामध्ये काही शरीराने दुखी आहे महाराज. शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार आहेत, अनेक प्रकारचे रोग आहे, त्या आजाराने रोगाने त्रस्त आहेत महाराज. कोणी तन दुखी, कोणी मनाने दुखी आहे. कारण मग काही जरी केलं तरी मनासारखं घडतच नाही. ज्या इच्छा केल्या त्या मनाच्या विरोधच घडतं. जे केलं त्याच्या विपरीतच परिणाम. कोणत्याच गोष्टीत सफलता नाही, सर्वच ठिकाणी विपरीत. आणि सर्वच ठिकाणी विपरीत घडल्यानंतर आणि मनुष्य दुखी असतो महाराज. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. आता काही धना करता दुखी महाराज. धनच भेटत नाही, धनाची प्राप्ती होत नाही.
ज्याच्याकडे थोडं आहे त्याच्यामध्ये तो संतुष्ट नाही महाराज. धन नाही, गरिबी आहे आणि त्याच्यामुळे तो दुःखी असतो. आणि एखादा फार श्रीमंत आहे तो याच्याकरता दुःखी आहे की एवढं सर्व आहे परंतु एवढं काही खाता येत नाही महाराज. डायबिटीज आहे, अनेक प्रकारचे आणि रोग आहे. कोण कशामुळे दुःखी आहे तर कोण कशामुळे दुःखी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे कर सब दुखी, सुखी केवल हरि के दास. कारण या संसारामध्ये कोणीच सुखी नाही महाराज. सुखी केवळ भगवान परमात्म्याच्या आणि भजनामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये सुख आहे महाराज. तुका म्हणे काही न मागू अनेक, तुका म्हणे काही न मागू अनेक. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, सर्व आहे. गोड तुझे रूप, गोडा तुझे नाम. गोड तुझे रूप, गोडा तुझे नाम. देई माझा प्रेम सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ. गोड तुझे रूप, गोडा तुझे नाम. गोड तुझे रूप, गोडा तुझे नाम. बघा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की हे प्रभो, तुझ्या भजनामध्ये आनंद आहे आणि परमार्थामध्ये नामस्मरणामध्ये आनंद आहे महाराज. आणि त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात काही नको मला, कारण तुझ्या भजनामध्येच एवढी काही माझी तल्लीनता होती. तुझ्या भजनामध्ये मला काही नको, फक्त हे माझं मन आहे, माझं मन तुझ्या भजनामध्ये लागावं. रात्रंदिवस मला तुझं चिंतन घडावं. सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, रुक्माईच्या पती सोर्या. सतत माझे डोळे आणि तुझ्या मूर्तीकडे बघत राहावं. घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, की हे वाचे माझ्या आणि सतत त्या भगवंताचं नाम घे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सर्व इंद्रियांना महाराज विनंती करतात की हे इंद्रियांनो मनात ते धाव घे, राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. अरे जीवा, आणि ह्या परमार्थाला भगवंताला सोडू नकोस, कारण भगवंताच्या भजनाशिवाय पर्याय नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला काही नको, अनेक काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चाड धने, संकडे न पडे तुझ जेणे दुजे भक्ती विन माय बापा. की हे प्रभो, आणि मला काही देऊ नका. मला जर द्यायचं असं, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. मला जर द्यायचं असेल अनेक जन्म द्या प्रभो, परंतु अनेक जन्मामध्ये मला फक्त तुमचं स्मरण घडो. अनेक जन्मामध्ये मला फक्त परमार्थ घडो. मी काही जरी झालो, मी कुत्रा जरी झालो तर माझा आणि संतांची संगती द्यावं. त्या जन्मामध्ये तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. आणि काही जरी झालं, कुत्रा जरी झालो तरी संतांच्या द्वाराचा मी कुत्रा हो. आणि म्हणून संत संगतीच मला घडो. संत संगती चरण सेवा, फक्त मला तुझी चरण सेवा देऊ. गर्भवासामध्ये जरी मला घातलं, किती काही दुःख मला प्राप्त झालं तरी काही अडचण नाही. ते सर्व दुःख मी सहन करायला तयार आहे, परंतु तुझं भजन मी सोडायला तयार नाही महाराज. बघा, काही जरी झालं, तो भक्त महाराज कितीही जीवनामध्ये किती प्रसंग येऊ तरी परमार्थ सोडित नाही महाराज. असे काही भक्त आहे, कारण भक्तांच्या जीवनामध्ये असे काही मोठमोठे प्रसंग येतात महाराज. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्याही जीवनामध्ये आले. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. सर्व, कारण कधी कधी
कधी कधी असाही प्रसंग निर्माण होतो, लोक परमार्थ करणाऱ्यालाही नावं ठेवतात महाराज, परमार्थ करणाऱ्यावरही आक्षेप घेतात, परमार्थ करणाऱ्यालाही नावं ठेवतात. एकदा तुलसीदास महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. आता तुलसीदास महाराजांचं कार्य, साधू संतांचं कार्य असतं, या जगाला सन्मार्गाला लागावं, जगाला भजन भक्तीला लागावं, जगा करून परमार्थ करून घ्यावा. आणि हे साधू संतांचं कार्यच असतं, या जगाकडून परमार्थ भजन भक्ती करून घ्यावं, ह्या जगाला आपणासारखं करावं, आपणासारखे करीती तात्काळ. तुलसीदास महाराज बघा, उत्तर प्रदेश मध्ये आणि गंगा यमुनाचा जो संगम आहे, प्रयाग क्षेत्र आहे, त्याच्या काही अंतरावर 100-1 किलोमीटर अंतरावर राजापूर गाव नावाचं गाव आहे. यमुना मैयाच्या किनारी दक्षिण तटाला असणार ते गाव आहे. त्या ठिकाणी तुलसीदास महाराज राहत होते. तुलसीदास महाराज राहत होते, भगवंताचं भजन करायचे, आपल्या चिंतनामध्ये काळ घालवायचे. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि काळ घालवायचे. तर काही टवाळखोर होते, गावचे लोक म्हणले, महाराज तुम्ही इथे राहू नका. कारण काही असेही असतात नास्तिकवादी, नास्तिक असेही असतात की महाराज तुम्ही गावामध्ये राहू नका, कारण तुम्ही लोकांना भुलवलं. म्हणले महाराज, लोकांना परमार्थाला काय लावतात तुम्ही, लोकांना भगवंताच्या कथात काय सांगतात, लोकांना परमार्थच आणि शिकवतात, भजनच करून घेतात. आणि असं सांगितल्याच्या नंतर म्हणले, महाराज तुम्ही गावात अजिबात राहायचं नाही. जसं तुकाराम महाराजवर तू कोपला पाटील गावीचे लोक, गावचा पाटील कोपला होता, म्हणले महाराज तुम्ही गावात थांबायचं नाही अजिबात. आणि तसं तुलसीदास महाराजांना त्या गावच्या पाटलानं सांगितलं, खबरदार म्हणले महाराज, तुम्ही जर गावात राहिले तर तुम्ही या ठिकाणी थांबू नका, गावाच्या तुम्ही बाहेर जा. आणि आता संत महात्मे काय कुठेही भजन करायचं आहे, जनात समाजात राहून भजन परमार्थ करायचं आहे, वनामध्ये राहून भजन करायचं आहे. जसं ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज म्हणायचे, आम्ही कुठेही सप्ताह करू, जरी आम्हाला समाज आता मोठमोठ्या ठिकाणी सप्ताह करतो, शहरामध्ये असंही काही नाही, आम्ही एखाद्या जंगलामध्ये सप्ताह करू, वनामध्ये सप्ताह करू, ज्या ठिकाणी फुटाने मुरमुऱ्यावर करू. महाराज असं म्हणायचे, आम्हाला काही गरज नाही, व्यवस्थेची काही गरज नाही. तसं तुलसीदास महाराजांनी विचार केला, काय गरज आहे, कुठेतरी भजन करायचं देवाचं, कारण जनविजयानं झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. आणि जनतही तो जनी बनी अवघा देव, कारण जनतही तो देव आहे आणि वनातही देव आहे. महाराज सर्व ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, कारण विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही बुरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. आणि सर्व दूर भगवान परमात्मा, जनातही भजन करायचं, वनातही भजन करायचं. तुलसीदास महाराज काही हरकत नाही, जशी गावकऱ्याची इच्छा आहे. कारण संत महात्मा त्यालाच म्हणतात की जो कोणती परिस्थिती असो, कशी परिस्थिती असो, प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी त्या परिस्थितीतही जो डळमळणार नाही. किती प्रसंग येऊ द्या, सगळं जग हे ब्रह्मांड जरी सगळं जग विरोधात गेलं, सगळं ब्रह्मांड जरी आणि ब्रह्मांड जरी कोसळलं, ब्रह्मांडाचे तुकडे हो, तरी जो भगवत भक्त असतो महाराज, त्याच्या अंतःकरणावर कशाचाही परिणाम होत नाही. जसं आकाश आहे, आकाशामध्ये किती गर्जना होऊ द्या, भयंकर असे असणार तुफान येऊ द्या, वारं येऊ द्या आणि पाऊस येऊ द्या, त्या आकाशावर कशाचाही परिणाम होऊ शकत नाही. तसं महात्म्याच्या अंतःकरणावर कोणत्याही परिस्थितीचा सुख दुःखाचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही. कारण आकाश हे स्थिर आहे, आकाश स्थिर असतं, आकाशावर कशाचा परिणाम होत नाही. तसं महात्म्याच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही. तुलसीदास महाराज जशी स्थिती आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. कारण तुलसीदास महाराज म्हणतात, सीताराम 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 कहिये, जाहे बिधी राखी राम ताही बिधी रहिये. ज्या विधानामध्ये आणि प्रभूजीने मला ठेवलं त्या विधानामध्ये मी राहायला तयार आहे. एकांतामध्ये यमुनेच्या किनारी
दक्षिण तटाला सुंदर अशी स्मशानामध्ये तुलसीदास महाराजांनी कुटिया बनवली. त्या ठिकाणी राहायला लागले, त्या ठिकाणी भजन करायला लागले आणि कुटिया बनवले. आता स्मशानामध्ये कोण येणार आहे डिस्टर्ब करायला? कोणीच नाही महाराज. स्मशानामध्ये कोण त्रास द्यायला येणार आहे? स्मशानामध्ये लोक जात नाही, स्मशानामध्ये घाबरतात. बघा, मनुष्य कुठं जातो? मनुष्य घरामध्ये प्राण सोडतो. आता घरामध्ये घाबरत नाही आपण आणि स्मशानामध्ये घाबरतो. खरं घरामध्ये घाबरायला पाहिजे, घरामध्ये घाबरत नाही, स्मशानामध्ये घाबरतो. म्हणून स्मशानामध्ये आणि डिस्टर्ब करण्याकरता कोणी येत नाही महाराज. म्हणून भगवान शिव स्मशानामध्ये राहतात, कारण त्या ठिकाणी कोणी येत नाही महाराज. जो गेलेला आहे तोच येतो महाराज. त्या ठिकाणी भगवान शिव याच्याकरता स्मशानामध्ये राहतात की प्रत्येकाला एक दिवस त्या स्मशानामध्ये जाणंच आहे. प्रत्येकाला एक दिवस स्मशानामध्ये जावंच लागेल. एक दिवस त्याचा स्वीकारच करावा लागेल. तुमची इच्छा असो अगर नसो, परंतु जावंच लागेल. राजा असो त्यालाही स्मशानामध्ये जावं लागेल, रंक असो त्यालाही जावं लागेल. प्रत्येकालाही एक दिवस जावं लागेल. आणि असं असताना तुलसीदास महाराज त्या स्मशानामध्ये आणि राहायला लागले. भगवंताचं भजन दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस भगवन नामाचा उच्चार करीत आहे, राम नामाचा. राम राम दोन्ही अक्षरे. बघा, राम नामाचा फार प्रभाव आहे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं आणि वाट चाललं तर पाऊला पाऊली यज्ञ होतात महाराज. आणि राम म्हणता तया जवळी नये भूत नये यमदूत म्हणता राम. राम जर म्हटलं तर त्याला भूत पिशाचाची बाधा होणार नाही आणि जवळ त्याला यमही येणार नाही त्याच्या जवळ आणि भूत पिशाचाची बाधा होणार नाही. आणि पावला पावली त्याला आणि यज्ञ होईल महाराज. कारण रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. मकार उच्चार मात्रेन मकारस्तु कपाटवत. बघा, सुभाषितकार वर्णन करतात राम म्हटल्यानंतर आणि आपण जे काही पाप केलेले आहे राम म्हटल्यानंतर ते पाप सर्व बाहेर जातात. मकार वस्तू आणि म म्हटल्यानंतर तोंड मिटून जातं, म्हणजे पुन्हा प्रवेशा भावेच मकार असतो कपाट वत, की ते पाप पुन्हा आतमध्ये प्रवेश करू नये त्याकरता आणि मुख बंद होत असतं महाराज. म्हणून रामनामाचा फार प्रभाव आहे. आणि ज्या रामनामाने शिळा तरले महाराज, दगड तरले त्या रामनामाने, तेव्हा मनुष्य तरणं काही एवढी अवघड गोष्ट नाही. मनुष्य सहज, परंतु त्याकरता विश्वास पाहिजे, त्याकरता आपली श्रद्धा पाहिजे. आणि असे तुलसीदास महाराज त्या ठिकाणी एकांतामध्ये भगवंताचं भजन करीत आहे, रात्रंदिवस चिंतन करीत आहे, रामनामामध्ये तल्लीन झाले. एक दिवस प्रसंग असा घडला, त्याच गावामध्ये राजापूर नावाचं गाव आहे तुलसीदास महाराजांचं. त्या गावामध्ये आणि नवीन वरवधू, नवीन लग्न झालेलं आहे, नवीन वरवधू घरी आली आणि नेमकं तो पुत्र होता त्या गावचा, तो नवरदेव, त्याचा रात्रीच मृत्यू झाला महाराज. रात्रीच मृत्यू झाला तर सर्वांना ही गोष्ट परिवाराला कळाली. ती नवीन वरवधू नवरी ही फार शोक करायला लागली, घरातले सर्वजण शोक करायला लागले. त्या ठिकाणी सर्व गाव जमा झालं, गाव शोक करायला लागलं. त्या ठिकाणी फार दुःख झालं, कारण एकुलता एक नवीन पुत्र होता. एकतर नवीनच लग्न झालं, एकतर लग्न जमत नाही महाराज. आजकाल फार लग्नाची फार आणि परिस्थिती बिकट आहे. फार तरुण मुलं तसे राहिलेले आहे, लग्नच जमत नाही महाराज. आता एकतर लग्न जमत नव्हतं, फार प्रयास करून लग्न जमलं इकून तिकून.
आणि लग्न जमलं तरी त्याचं आयुष्य महाराज कर्मधर्म संयोगाने काही संसारही करायचा बाकी राहिला आणि एक दिवस दुसरा दिवसही उजाडून दिला नाही महाराज. बघा काहींचा असा असणारा हा काळ आहे महाराज, भयंकर असणारा काळ आहे. काळ हा प्रत्येकाला नेत असतो, एवढा असणारा भयंकर काळ. काहींना जन्म झाल्यानंतर मृत्यू निश्चित आहे, परंतु हा काळ काहींना जन्माला देखील येऊन देत नाही महाराज. काहींना हा काळ आईच्या गर्भामध्ये ते बालक त्याचा जन्म नंतर होतो, परंतु आईच्या गर्भामध्ये तो काळ आणि अगोदरच त्याला मारतो महाराज. असा भयंकर, कारण त्या काळाच्या ठिकाणी दया नाही महाराज. भयंकर असणारा काळ आहे, त्याला कोणाची दया येत नाही आणि तो काळ प्रत्येकाला ग्रासतो. तसंच हा नवीन आणि नवरदेव यालाही काळाने ग्रासून घेतलं, त्याचा प्राण त्या ठिकाणी गेला. सर्व गाव त्या ठिकाणी जमा झालं, सर्व गाव त्या ठिकाणी शोक करीत आहे. त्याचे घरचे माता पिता शोक करीत आहेत आणि पत्नी शोक करीत आहे आणि पत्नी शोक करीत आहे. तर आता काय करावं, प्रसंग आणि बिकट आहे. तर ती नवीन वरवधू तिने विचार केला की मी आता जगून काही उपयोग नाही. बघा पूर्वी प्रथा होती, सती जाण्याची प्रथा होती, नंतर ती प्रथा बंद झाली. आणि पूर्वी असा नियम होता की पती गेल्याच्या नंतर सती जायचं. आणि तुळशीदास महाराजांच्या हा कलियुगातलाच प्रसंग आहे, सुरुवातीला अगोदरचा. आणि सती जाण्याची प्रथा बंद झाली. आता तिचा पती गेलेला आहे, तिनेही विचार केला की आपण सती जायचं. तिने आता जीवन ठेवून काही अर्थ नाही, जगून उपयोग नाही. कारण आपण ज्याची आपण अर्धांगिनी झालो, ज्याला आपण सर्वस्व जीवन समर्पित केलं, आणि त्याकरता आता आपण दुसरं लग्नही करायचं नाही, जीवन जगायचंच नाही. ज्याला आपण सर्वस्व पती म्हणून स्वीकार केला, ज्याला सर्वस्व आपलं मानलं, आणि आता आपण देह ठेवायचाच नाही. तिनेही आणि निर्णय केला. घरच्यांनी फार समजून सांगायचे प्रयत्न केले. घरच्यांनी सांगितलं, माता पित्यांनी सांगितलं, बंधू सखे सोयऱ्यांनी सांगितलं, तरी ती कोणाचंच ऐकायला तयार नाही. आपल्या निर्णयावर ठाम होती, आपल्या विचारावर ठाम होती. तिनं तो निर्णय घेतला, काही जरी झालं तरी मी सती जाणार म्हणजे जाणार. आणि प्रसंग असा घडला, अंतयात्रा निघाली महाराज. तिचं सती जाणं अनिवार्य अटल झालं. सर्वांना ही गोष्ट मान्य नव्हती, परंतु मान्य करावी लागली. आणि त्यावेळेस अंतयात्रा निघाली. अंतयात्रा निघाली तर ती अंतयात्रा आणि निघाली स्मशानाकडे निघाली. तुळशीदास महाराज सकाळची वेळ होती, आपलं भजन करीत होते, कुटियाजवळ होते, आपल्या भजनामध्ये चिंतनामध्ये मग्न होते, भजनामध्ये चिंतनामध्ये मग्न होते. आता ती अंतयात्रा त्या ठिकाणी आली. अंतयात्रा आली तर त्या पतिव्रता नवीन वरवधूने विचार केला की आता एकतर मी प्राण देणार आहे, आता मी सती जाणार आहे, माझा निर्णय दृढ आहे, मी माझ्या वचनावर ठाम आहे, परंतु आता शेवटी या महात्म्याचं दर्शन तरी घेतलं पाहिजे. आणि शेवटी फक्त महात्म्याचा आशीर्वाद घ्यावा. आणि आशीर्वाद घेण्याकरता गेले महाराज, कारण आशीर्वादामध्ये फार शक्ती आहे महाराज. काही गोष्टी ज्या आपल्या प्रयत्नाने होत नाही महाराज, त्या आशीर्वादाने होतात. बघा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्माई माता. विठ्ठलपंताने संन्यास घेण्याकरता काशीला गेले होते, परंतु त्या ठिकाणचे रामेश्वर भट्ट ज्यावेळेस पायी यात्रा करीत करीत रामेश्वरला आळंदीला आले, जो पिंपळ वृक्ष आहे त्या ठिकाणी बसले. आता त्या रुक्मिणी माता त्या पिंपळाला प्रदक्षिणा करीत होत्या. प्रदक्षिणा करता करता आणि त्यांनी
त्या रामेश्वर भट्टांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर पुत्रवती भव, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर त्या रडायला लागल्या. इतर स्त्रियांनी महाराजांना सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही तर आशीर्वाद दिला आणि यांचा पती तर संन्यास घ्यायला गेलेला आहे. तर विचारपूस केली, किती दिवस झाले? सांगितले इतके दिवस झाले. यांच्या लक्षात आलं आपल्याकडे कोणीतरी, आणि एक साधक आलेला आहे, निश्चित तोच असावा. ते पुन्हा काशीला गेले आणि सांगितलं तुम्हाला पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारावा लागेल. नंतर माऊलींचा जन्म झाला. म्हणजे आशीर्वादाने काही होऊ शकतं, आशीर्वादाने अशक्यही ते शक्य होऊ शकतं. महाराज माऊली देखील एकदा रस्त्याने जात असताना एक अंत्ययात्रा चाललेली होती आणि ते मेलेलं प्रेत, त्या प्रेताची पत्नी माऊलींचं दर्शन घेण्याकरता आले. महाराज तेव्हा देखील माऊलींनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तर ती हसायला लागली. तेव्हा म्हणले, माऊली म्हणाले का हसता तुम्ही? म्हणले माझे पती तर मृत झालेले आहे, तुम्ही आशीर्वाद दिला. म्हणले माझा शब्द खोटा ठरणार नाही, मी सांगितलेलं माझं वाक्य खोटं ठरणार नाही. म्हणले घेऊन या प्रेत. आणि त्या मेलेल्या प्रेताला उठवलं. महाराज आशीर्वादामध्ये फार शक्ती आहे. तेव्हा त्याप्रमाणे ही सती गेली, तुळशीदास महाराजांचं दर्शन घेण्याकरता गेली. तुळशीदास महाराजांचं दर्शन घेतलं आणि तुळशीदास महाराजांनी तिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर लोकांनी ऐकलं. लोक म्हणले महाराज तुम्ही खरोखर मूर्ख आहात, तुम्हाला कशाचं ज्ञान नाही. आणि लोक त्यांची टिंगल करायला लागले, तुम्हाला खरंच काही कळत नाही. म्हणले की तुम्हाला एवढं कळलं नाही की हिचा पती आणि मृत पावलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे, आणि तुम्ही आशीर्वाद दिला म्हणले सौभाग्यवती भव. तेव्हा तुळशीदास तेव्हा लोक बोलायला लागले. म्हणले महाराज तुम्ही खोटे आहात, तुमचा परमार्थ खोटा आहे, तुमचं भजन खोटं आहे, तुमचा तो राम असणारा खोटा आहे, सर्वच खोटं आहे. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्यावेळेस तुळशीदास महाराज म्हणले मी खोटा असल, माझं सर्व काही खोटा असेल, परंतु माझा तो प्रभू रामचंद्र आहे तो खोटा नाही. मी ज्या भगवान परमात्म्याचं नाव घेतो तो खोटा नाही. आणि लोक म्हणले जर तुमचा राम खरा असेल, जर तुमच्या रामाचं नाव खरं असेल तर आत्ताच्या आत्ता हे मेलेलं प्रेत आहे, या प्रेतामध्ये जर प्राण आला तरच आम्ही ही गोष्ट मान्य करू की खरंच तुमचा राम सत्य आहे, खरंच तुमचा परमार्थ सत्य आहे. त्याबरोबर तुळशीदास महाराज म्हणले आणा ते प्रेत इथं, ठेवा ते प्रेत. आणि ते प्रेत ठेवलं. महाराज त्या प्रेताच्या कानामध्ये तुळशीदास महाराज राम म्हटले. महाराज राम म्हटल्यानंतर त्या प्रेताने डोळे उघडले. महाराज आणखी मोठ्याने म्हणले राम नाम सत्य आहे. आणखीनच तो सर्व अवयव शरीरामध्ये प्राणाला सर्व हालचाल व्हायला लागली. आणि तिसऱ्यांदा तुळशीदास महाराजांनी मोठ्याने राम नाम सत्य आहे असं म्हणल्याबरोबर ते प्रेत त्या ठिकाणी उठून उभा राहिला. महाराज त्यावेळेस सर्वांनी आणि जे जयकार केला, राम नाम सत्य आहे. आणि तेव्हापासून ही परंपरा चालू झाली की राम नाम सत्य आहे आणि भगवंताचं नाम सत्य आहे म्हणून परमार्थ सत्य आहे. तेव्हापासून लोक तुळशीदास महाराजांना मानायला लागले, भगवंताच्या नामाला मानायला लागले. आणि भगवंत सत्य आहे, परमार्थ सत्य आहे, भगवंताचं नाम सत्य आहे. आणि तेच नाम ह्या जन्म मरणाच्या परंपरेतून आपल्याला सोडवणार आहे. तरी आज या ठिकाणी सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र सराला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आज ज्यांचा दशक्रिया विधी आपल्यातून जाऊन ज्यांना 10 दिवस पूर्ण झाले, कैलासवासी श्री नामदेव भिकाजी शेळके त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो.